टायटल आहे द फर्स्ट क्रॉप. म्हणजे साधारण टायटलवरूनच आयडिया येते की व्यंकटेश्वर अय्यर यांनी शेती केलेली आहे. वी हॅव टेकन द इन्फॉर्मेशन अबाउट व्यंकटेश्वर अय्यर दॅट हिज जर्नी इज नोन ॲज टेकी टू फार्मर. टेकी टू फार्मर म्हणजे काय, ते IT फील्डमध्ये काम करत होते. आय थिंक 17 years ही वॉज वर्किंग इन अ IT field ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर. And suddenly he had decided to turn towards farming and he started to do that farming. So first crop taken by him is explained here. So the title of today's our topic is that the first crop. Got it? Now let's see. It was April 2004. I stood in the middle of the lush green field of mung, green gram, and looked around me. It was just before sunrise and the sky was turning a bright orange. The ground was damp and the leaves were shining with dew. My bare feet were muddy as I walked around gingerly inspecting the plants. I have read the first para, now let me explain it. See, first line. It was April 2004. I stood in the middle of the lush green field of mung gram and looked around me. This Venkateshwar Iyer, who is the writer of this article, he was standing in his farm. And how it is of mung. We all of you know mung dal. Green gram it is known as. And it is lush green field. Lush green means very dense. Very dense one. म्हणजे असं अगदी दाट असं आलेलं आहे मुगाची पीक. आणि तिथं हे व्यंकटेश्वर अय्यर उभे आहेत. The timing has given it is April 2004 and look around me. He just looked towards his crop everywhere. It was just before sunrise and the sky was turning a bright orange. We can get the idea of timing also. It's the evening time. The sky, it's a dawn time. It was just before sunrise. Before sunrise. He was standing in his field and the sky was turning a slight bright orange. म्हणजे आपल्याला माहित आहे जेव्हा पहाटे पहाटे सूर्य उगवतो त्यावेळेला एक ऑरेंज शेड अशी सगळ्या आकाशात पसरलेली असते. आणि अशा भल्या पहाटे हे व्यंकटेश्वर अय्यर आपल्या फील्डमध्ये उभे आहेत. The ground was damp and the leaves were shining with dew. Now he just sensed ते जे खाली जमीन आहे, खाली जे शेत आहे ते शेत हाव इट इज डॅम्प वन मीन्स वेट वन. थोडंसं ओलसर माती लागते पायाला. आणखीन द लिव्ज वेअर शायनिंग विथ ड्यू. आणि त्या मूगचे जे डेलिकेट लिव्ज असतात इट वॉज शायनिंग विथ अ ड्यू. सकाळचं त्याच्यावर दव पडलेला आहे आणि त्यामुळं या भल्या पहाटे तिथं एक जो म्हणजे आपल्याला एक असा गारवा जाणवतो त्या शेतामध्ये. अँड दोज लिव्ज आर शायनिंग विथ इट्स अ ड्यू. My bare feet were muddy as I walked around gingerly. And he is walking with barefoot. म्हणजे अनवाणी, without chappals. He was walking in his field. And he is telling us that I walk around gingerly. Gingerly means what? The meaning has given in the glossary. Read that. What it means? Very cautious or carefully. Why? Just imagine and tell me why the author is walking gingerly, very carefully, very cautiously. What will be the reason behind it? Who will answer me? See, while we are learning, आपण जेव्हा इंग्लिश शिकणार आहोत तेव्हा मी इथं काही ट्रान्सलेटर नाही आहे की एक इंग्लिशचं वाक्य सांगेन आणि त्याचा मराठी अर्थ सांगेन. तर आपण काय करायचं आहे, आपलं लर्निंग प्रोसेस डेव्हलप करायची आहे, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे. तर आपण जो अर्थ लावतोय त्या ऑथरच्या फिलिंग्ज आपल्याला टच झाल्या पाहिजेत. त्यांना नेमकं काय सांगायचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. कळल्यानंतर हे असंच का त्यांनी बोललं असेल, हाच वर्ड का वापरला असेल, हे लॉजिकल रिझनिंग जे असतं ना त्याचासुद्धा तुम्ही ब्रेनमध्ये वापर केला पाहिजे.
हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा खऱ्या अर्थानं तुमची लर्निंग प्रोसेस कंप्लीट होते. नाहीतर लर्निंग म्हणजे जस्ट हा लेसन कंप्लीट करायचा आणि मग क्वेश्चन आन्सर्स लिहायचे, मग पेपर आला की पेपरला त्याचे रिप्लाय द्यायचे, आन्सर्स चांगला स्कोर करायचा आणि पास आउट व्हायचं. इट्स नॉट द सफिशियंट, इट्स अ व्हेरी लिमिटेड लो आयडिया ऑफ एज्युकेशन. इथं प्रत्येक गोष्ट आपण फिलिंग केली पाहिजे. आपल्याला ते संपूर्ण डोळ्यासमोर आलं पाहिजे की व्यंकटेश्वर अय्यर भल्या पहाटे जेव्हा ऑरेंज शेड झालेला आहे, सगळीकडे सनराईज होतोय, शेतामध्ये उभे आहेत, कम्प्लीट आपल्याला सगळीकडे मूग डालचं. आता ऊसाची शेती आपल्याला माहीत आहे थोडी हाईटला तर असते, मूगचे अगदी छोटे छोटे प्लॅन्ट्स असतात आणि असे डेन्स असतात, घनदाट असं आलेलं असतं. विथ बेअर फूट आहे, माती वेट जाणवते, मॉइश्चर जाणवते, त्याचं थंडी जाणवते, ड्यू पडलेले दिसत आहेत. हे सगळं आपल्याला फील झालं पाहिजे, तरच आपण त्या ऑथरला काय सांगायचं आहे हे अधिक चांगलं समजू शकतो. अंडरस्टँड? सो हिअर वाय द ऑथर इज रायटिंग हिअर दॅट ही वॉज वॉकिंग व्हेरी कॉशियसली. व्हॉट्स युअर आयडिया? हू विल आन्सर मी? Why the author is walking there very carefully and cautiously? Maybe the plants were delicate. असंही असू शकेल. So you have to guess there what will be the reason behind it. Now come to the next. He was inspecting the plants there. Here we have completed first para. Now let's lead to second one. Around me were rows of chiku trees and below a dense foliage of moong. At that point, I could not have asked for anything more. The moong plants, not more than 2 feet tall, had green pods hanging out. The pods were not yet ripe, and there was a light fuzz growing on them. There was still some time before the harvest. I felt exhilarated. Now let me explain. Again, some more information about that field is given. What we will get the idea here? Around him there were rows of chiku trees. म्हणजे शेती करताना त्यांनी मूगची शेती तर केलेलीच आहे, पण त्याचबरोबर अराउंड द फील्ड देर आर दी रोज ऑफ चिकू ट्रीज. इमॅजिन करा, चिकूची मोठी 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 झाडं आलेली आहेत. अँड बिलो अ डेन्स फोलेज ऑफ मूग, आणि त्याच्या तिथे फोलेज. नाव वन वर्ड हॅज इंट्रोड्यूस द लीव्स ऑफ अ ट्री ऑर अ प्लांट. त्याचे लीव्स हे मूगचे हे तिथं आहेत. ॲट दॅट पॉइंट आय कुड नॉट हॅव आस्क फॉर एनिथिंग मोर. मीन्स असं का म्हणलेलं आहे आय कुड नॉट आस्क एनिथिंग मोर, म्हणजे नेमकं असं का म्हणलं आहे? इट इज अ एक्सप्रेशन ऑफ द ऑथर. ऑथर इज व्हेरी सॅटिस्फाईड टू सी दॅट. Okay, so he don't want to speak anymore. The moong plants, not more than 2 feet tall, had green pods hanging out. आता मूंग प्लांट कसं दिसतं साधारण तुम्ही पाहिलं असेल किंवा नसेल, पण घरी एखाद वेळेस तुमच्याकडे मूंग एखादं प्लांट करून बघा, किती छोटं डेन्स डेलिकेट फ्लॉवर्स असतात आणि त्याला पॉड लागतात ते. So let me explain here. The moong plants, not more than 2 feet tall. It is not more than 2 feet and had a green pods hanging out. आणि त्याला भरपूर ग्रीन पॉड्स लागलेले आहेत. The pods were not yet ripe. आता ते काही तयार झालेले नाही आहेत आतले मूंग त्याचे, ते फक्त शेंगा जशा लागतात तसं ते लागलेलं आहे आणि कोवळं आहे अजून. And there was a light fuzz growing on them. Fuzz means fur. तुम्ही जेव्हा कोवळ्या शेंगा पाहता तेव्हा तुम्हाला त्याच्यावर बारीक फर दिसती बघा. इफ यू हॅव ऑब्झर्व जस्ट यू विल गेट द आयडिया ऑफ इट. सो इट हॅज अ फर ऑन इट. देर वॉज अ स्टील मोर टाईम बिफोर द हार्वेस्ट. आणि याच्यावरून आपल्याला कळतं की अजून हे पीक कसं आहे, कोवळं आहे, हे अजून तयार झालेलं नाही. सो देर इज अ स्टील मोर टाईम टू हार्वेस्ट इट. द ऑथर गॉट द आयडिया. हे आता नवीन फर्स्ट क्रॉप आहे त्यांचं. सो ही गॉट द आयडिया की अजून आपलं पीक तयार झालेलं नाही, हार्वेस्टिंगला इट हॅज मोर टाईम. आय फेल्ट एक्झिलरेटेड. एक्झिलरेटेड मीन्स व्हेरी हॅपी. जेव्हा तुम्ही स्वतः एखादं प्लांट लावता करता की नाही त्यावेळेचा आनंद हा वेगळाच असतो. त्याला एखादं फूल लागू दे, एखादं फळ लागू दे, तो जो आपल्याला आनंद येतो, आपण लावलेलं प्लांट, माझं प्लांट आपण म्हणत असतो, माझं झाड आहे ते,
ओके, तर ही जी फिलिंग आहे ना ती खूप वेगळी असते. आणि जेव्हा क्रॉप स्वतः लावलेलं इतकं भरगच्च शेतभर आलेलं असतं, हे जेव्हा पाहिलं असेल त्यांनी, मे बी ही हॅड वेल व्हेरी हॅपी देअर. वी कॅन गेट द आयडिया ऑफ इट. नाव द नेक्स्ट पॅरा. I stood watching the sunrise above the towering trees across the fence and slowly made my way back to the house, a white structure in the middle of this greenery. I could not believe that I was the owner of this land and that I was looking at my first crop as a farmer. Let's explain first. I stood watching the sunrise above the towering trees across the fence and slowly made my way back to the house. Now, this author, Venkateshwar Iyer, he is watching. What he was watching? That sunrise. He was watching sunrise there. And how he had explained that it was towering the trees. म्हणजे झाडांच्या वर टॉपला ती सूर्याची किरणं येत आहेत. It's just a towering the fence and slowly made my way back to the house. And after watching that, after becoming very happy and satisfied, he turns towards his way to home. A white structure in the middle of this greenery. आणि अशा ह्या हिरव्यागार सगळ्या ग्रीनरीमध्ये एक व्हाईट स्ट्रक्चर आहे. दॅट्स माय हाऊस. अँड आय टर्न टुवर्ड्स इट. I could not believe that I was the owner of this land and that I was looking at my first crop as a farmer. I could not believe that I had done it. मला जे वाटत होतं की मी IT मध्ये काम करतोय, पण मला हे लाईफ नको होतं. मला नेचरच्या सहवासात, पिकांच्या सहवासात, ऑर्गॅनिक फूडमध्ये असं मला जगायचं होतं. अँड आय हॅव डन इट. आय हॅव प्रूव्ड इट. इमॅजिन करा, जेव्हा एवढा वेल सेटल IT तला जॉब सोडून एखादी व्यक्ती मी शेती करणारे म्हणते, त्यावेळी ऑफकोर्स आपल्याकडे बरेच जण हसणारे असतील, त्या लोकांना टॉन्टिंग करणारे असतील. पण एवढा मोठा डिसिजन घेऊन ही लेफ्ट हिज जॉब, ही परचेस द लँड अँड ही स्टार्टेड टू डू फार्मिंग. अँड नाव ही हॅड दॅट क्रॉप. Okay, so he had become very happy and satisfied to see that farm. After I had paid the advance money for the land, I thought I would have some time to get familiar with farming. After leaving that job, he gave some advance while purchasing the farm at that time. And he thought that he must get familiar with farming. आणि त्यांना असंही वाटलं होतं की मला आणखीन थोडा वेळ लागेल हे शेतीतलं सगळं तंत्र समजून घ्यायला. कारण आपण ज्या फील्डमध्ये काम करतो त्याचा एक्सपिरियन्स मॅटर करतो. आणि यांना तर तसा काहीच एक्सपिरियन्स नव्हता. डायरेक्ट IT हे वेगळं फील्ड आणि त्यातून शेतीकडे वळलेले. सो ही थॉट, अँड ऑफकोर्स कुणीही हाच विचार करतील की मला थोडा वेळ लागेल हे सगळं समजून घ्यायला. I would have some time to get familiar with farming. But Moru Dada, the broker who got us the land, had other ideas. पण जे ब्रोकर म्हणून जे होते, what name has given here? मोरू दादा. त्यांनी मात्र यांना खूप हेल्प केलेली आहे. And how he had helped, that is given further. He was keen that we plant moong at once. आणि त्यांनीच सजेस्ट केली, त्यांचीच आयडिया होती की जस्ट लेट्स प्लांट वन्स मूग. मूगचं आपण उत्पन्न घेऊया. आपल्याकडे जनरली एक कन्सिडरेशन असतं बघा, ऊस तर ऊसच करायचं. काही लोक तरी परंपरेनं ऊसच करत आलेले असतात. पण शेतीचं तसं नसतं बघा. शेतीमध्ये थोडी वेगळ्या पद्धती आणायला लागतात, वेगळी पिकं घ्यायला लागतात. जेव्हा तुम्ही मूगसारखे पीक घेता त्यावेळी ॲटोमॅटिक त्याचं नायट्रोजन त्या लँडला मिळत असतं आणि नेक्स्ट प्रोडक्शन घेईल ते जास्त येत असतं त्याच्यामुळं. असं प्रत्येकाच्या मागे रिझन असतं. Okay, so that is the scientific attitude to look towards the farming. But Moru Dada had suggested once that let's plant moong there. He was keen that we plant moong at once. I was not prepared for this and I suddenly told him, I'm not ready to plant moong. मी काही ही रिस्क घेऊ शकत नाही. पहिल्यांदाच मी शेती करतोय, त्यामुळे जनरली बाकीच्या शेतात जे असतं तेच घेतलेलं बरं, असं एक त्यांचं कन्सिडरेशन असेल कदाचित. That's why he rejected the plan. I was still reading books and trying to figure out what we could sow and how we should go about it. And I was reading books, I was referring the books, I was visiting the sites and thinking about the crop which we have to take.
म्हणजे मला एक्झॅक्ट कोणतं क्रॉप घेतलं पाहिजे, दॅट आय वॉज थिंकिंग अँड आय वॉज नॉट प्रिपेअर्ड टू प्लॅन मूग वन. Moru Dada was quite firm, but he was decided, he was absolute in his thinking that we will plant moong only. He said the season was right for sowing moong and the best seeds were available in Surat in the adjacent state of Gujarat. बघा, आणि मोरू दादा इतकं त्यांचं म्हणजे नॉट ओनली ही वॉज द ब्रोकर बट हाऊ ही वॉज द हेल्पर टू द व्यंकटेश्वर अय्यर सी. त्यांनी कशी मदत केलेली आहे, त्यांनी सांगितलं की हा सीझन परफेक्ट आहे मूगसाठी आणि आपण मूगच करावे आणि त्याच्यासाठी जे सीड्स असतात ते सीड्स आपण सुरतमधून आणायचे. इथंपर्यंत त्यांनी इत्थंभूत माहिती त्यांना दिलेली आहे. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड बॉट अराउंड 10 kilograms ऑफ मूग. आणि मग त्यानंतर the idea was accepted by the Iyer and they both decided to make a journey to Surat to purchase moong, and there they bought 10 kilograms of moong. Moru Dada rented his tractor to plow the land and quickly planted moong all over the place. Again his help, see how it was improved. Just he had given his tractor also to plant the seeds. In this way, the planting of that seeds has completed by the Venkateshwar Iyer. And now we can see the pods, we can see the lush green field of moong. It has grown. A few days later, we were overjoyed to see tiny green leaves. I had never seen moong growing before and was thrilled at the sight. It was the same thrill I had felt as a young boy when I saw the first of the hibiscus I had planted bloom at the railway quarters in Vile Parle in Mumbai. I was grateful to have taken Moru's advice. बघा किती सुंदर सांगितलेलं आहे, म्हणजे ती जर्नी कशी झाली, इथंपर्यंत मूग प्लांट कसं आपण केलं हे सांगताना ते म्हणतायत. अ फ्यू डेज लॅटर म्हणजे आफ्टर प्लांटिंग काही दिवसांनी वी वेअर ओव्हरजॉयड टू सी टायनी ग्रीन लिव्ज. शेतात सगळीकडे ग्रीन लिव्ज आले होते अँड वी गॉट द आयडिया दॅट एव्हरीथिंग इज इन गुड कंडिशन. आय हॅड नेवर सीन मूग ग्रोईंग बिफोर अँड वॉज स्टील ॲट द साईट. आणि जेव्हा ते पाहिलं मी मूगचे छोटे छोटे लिव्ज, आय गेट thrilled. मला खूप थ्रिलिंग असं फील झालं. It was the same thrill I had felt as a young boy when I saw the first of the hibiscus I had planted bloom at the railway quarters in Vile Parle in Mumbai. Actually in the childhood त्यांनी एक त्यांची मेमरी आठवती आहे की चाइल्डहुडमध्ये असताना विले पार्ले रेल्वे स्टेशनचे जे क्वार्टर्स होते त्यामध्ये त्यांनी हिबिस्कस प्लॅन केलं होतं. त्या हिबिस्कसचा फ्लॉवर किंवा ते ब्लूम होताना बघून तो जो आनंद त्यांना झाला होता, सेम फिलिंग ही इज हॅव्हिंग नाव आफ्टर वॉचिंग दॅट ग्रीन लिव्स अराउंड दी फील्ड. I was grateful to have taken Moru's advice and I am really thankful to Moru. Because of him, I had decided to plant moong and now I can enjoy the scene. The next thing Moru Dada wanted to do was to spray some pesticides on the plants. He claimed that it would give a higher yield. Now the next advice of the Moru Dada, actually we all of you know the process of farming. प्लॅन्टिंग होतं, त्याच्यानंतर आपल्याला ते जे क्रॉप असतं त्याच्यावर पेस्टिसाइड्स मारावे लागतात. म्हणजे कुठलेही कीटक त्याला लागणार नाहीत, कीटकनाशक मारावं लागतं आपल्याला. मग ती जेव्हा कन्सेप्ट आली तेव्हा मोरू दादांनी सजेस्ट केलं की काही पेस्टिसाइड्स आहेत बाजारमध्ये, ते आपण घेऊन येऊया आणि मारून टाकू, फवारणी करू औषधाची. बट ॲट दिस पॉइंट हाऊ द ऑथर अँड मोरू दादा दे वेअर हॅव्हिंग अ कॉन्ट्रॅक्ट विजन. लेट्स सी. The next thing Moru Dada wanted to do was to spray some pesticides on the plants. He claimed that it would give a higher yield. आणि आपण पेस्टिसाइड्स का मारत असतो, कारण त्याला जर कीड नाही लागली तर चांगल्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला पीक भेटतं आणि कीड लागली तर मग ते तिथंच नाहीसं होतं. अंडरस्टँड. सो टू गेट मोअर यील्ड, जास्त अधिक प्रमाणावर उत्पन्न मिळावं यासाठी he had decided to spray the pesticides. This was something we did not want to do and Venkateshwar Iyer opposed it. त्यांनी पूर्ण विरोध केला या गोष्टीला. We were clear that we would not use any chemicals and tried to explain it to him. So Venkateshwar Iyer, what he had done, he told that I'm not going to use any pesticides, any chemicals there.
how the chemical farming is very disadvantageous to our health. He wanted to explain that to Morudada. He reacted as if we had suggested harakiri. Now let's read the meaning of harakiri given there. Read that, boys. What it means, harakiri? A formal way of killing yourself by cutting open your stomach with a sword. म्हणजे एखादी सोड घ्यायची आणि आपण पोटात खूप असतो आणि त्याचा सगळा कोतळा बाहेर काढतो की नाही. जस्ट लाईक दॅट हराकिरी. एक प्रकारची कत्तल. तर मी जेव्हा सांगत होतो की पेस्टिसाइड वापरल्यामुळे काय होतंय, हे असं वाटत होतं की मोरूदादाला आपण पेस्टिसाइड वापरणार म्हणजे कुणाची तर कत्तलच करतोय. इतकं सिरियस असं हे मी सांगत होतो. It took a lot of convincing to ensure that Morudada and his friends did not use any chemicals on the farm. And I was telling them, not only to Morudada but all the friends, farmer friends, they should not use chemicals in the farming as it is very hazardous, dangerous to our health. They refused to understand how crops could grow without sprays. त्यांचं हाच म्हणणं होतं आणि इवन आपणही त्या जागी असो तर हेच म्हणलो असो, जर पेस्टिसाइड्स नाहीच वापरले तर मग आपल्याला चांगलं उत्पन्न मिळणार नाही. हाऊ वी विल गेट इट? सो दॅट वॉज द पॉइंट ऑफ देअर टॉकिंग. Now, contrary to what everyone had told us, nature did her job and she needed no bribes to get the work done. Very nice sentence. आता या पॉइंटला मला खरोखर वाटतं की व्यंकटेश्वर अय्यर यांचं टॅलेंट दिसून येतं बघा. हाऊ ही हॅज रिटन, कॉन्ट्ररी टू वॉट एव्हरीवन हॅड टोल्ड अस. सगळेजण म्हणत होते की केमिकल वापरायला पाहिजे, पेस्टिसाइड वापरायला पाहिजे, तरच आपल्याला चांगलं उत्पन्न येणार. बट कॉन्ट्ररी, याला विरोध करून व्यंकटेश्वर अय्यर असं म्हणत होते, नेचर डीड हर जॉब. ही धरणी माता जी आहे, ही भूमी जी आहे, ही जी लँड आहे, मदर अर्थ आहे, शी विल डू हर जॉब. तिला माहीत आहे की आपल्याकडे बी आलं तर त्याचं मोठ्या प्रमाणावर आपण द्यायला हवं, हे तिला माहिती आहे. इट्स अ नॅचरल प्रोसेस. आपण मनुष्य लोक काय करतो, वी इंटरफेअर इन इट. आम्ही सगळे केमिकल घालतो, हे घालतो, ते घालतो, काहीतरी कुणी काय आणलंय म्हटलं की लगेच आणायचं, ते प्रयोग त्याच्यावर करायचा. हे सगळं काय आहे, आपला हस्तक्षेप आहे जो नको आहे. जी नॅचरल प्रोसेसनं शेती व्हायला हवी तीच झाली पाहिजे. अंडरस्टँड? सो he wanted to tell us that nature did her job and she needed no bribes to get the work done. माणसाला ब्राईबचीच भाषा कळती. ब्राईब म्हणजे कसं, लाच. माणसाला कसं सांगतो, हे दिलं तर हे काम करतो. एखादी गोष्ट आपण लाच दिली तर काम करतात. आता भ्रष्टाचार तर किती आहे माहितीच आहे तुम्हाला. पण शेतीला असं काही नाही ना, तुला एवढे पेस्टिसाइड्स देतो मगच चांगलं उत्पन्न दे, तर औषधाची फवारणी करतो मगच चांगलं उत्पन्न दे. सो शी डझंट नीड ऑल दिस ब्राईब. आपण माणसांचा विचार जो करतो ना तो चुकीचा आहे. नेचर हे त्याच्या वेळेनंच वाढत असतं. Soon it was harvest time and we managed a respectable 300 kilograms. आता हा आपण त्यांचा प्रवास पाहिला. व्यंकटेश्वर अय्यर, how he turned from techie to farmer. He took the land from Morudada. He was the broker. How Morudada suggested to plant their moong. They made a journey to Surat. Then they purchased 10 kilograms of moong, planted it with the help of tractor given by Morudada again on rent. That also we have seen. When the case of pesticides come, again both started to talk on that. And Venkateshwar Iyer prefer to organic things than the chemicals. आणि हे सगळा असा शेतीचा त्यांचा प्रवास झालेला आहे. अँड नाव द टाईम ऑफ हार्वेस्टिंग हॅज कम. आता जेव्हा मळणी होणार होती शेतातली त्यावेळीचं एक इथं त्यांनी दिलेलं आहे डिस्क्रिप्शन. वी मॅनेज्ड अ रिस्पेक्टेबल 300 kilograms देअर. एवढं उत्पन्न मिळालं होतं त्यांना. An awful lot of moong and with it a lot of confidence. उत्पन्न तर भरपूर मिळालं होतं, त्याचबरोबर वी गेन कॉन्फिडन्स ऑल्सो. कॉन्फिडन्स कशाचा आला असेल त्यांना?
एकतर फार्मिंगसारखं नवीन फील्ड होतं, फर्स्ट क्रॉप होतं, हा एक कॉन्फिडन्स आला असेल. सेकंड वन मीन्स वॉट एव्हर डिसिजन ही हॅज टेकन तो त्यांचा चांगला प्रूव्ह झाला होता. सेकंड थिंग ही हॅड डिसायडेड टू प्लॅन मूव, ते सुद्धा चांगलं उत्पन्न मिळालं होतं. अँड थर्ड थिंग ही वॉज युझिंग ऑर्गॅनिक थिंग्स देअर, ही वॉज डुईंग ऑर्गॅनिक फार्मिंग देअर, दॅट ऑल्सो गेव हिम अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स की अशा पद्धतीनं आपण गेलो तर खरोखर नेचर आपल्याला पुष्कळ देतो. देर इज नो नीड ऑफ केमिकल्स, हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं होतं. सो ऑल दिस सॉर्ट ऑफ कॉन्फिडन्स ही गॉट देअर. Now I was certain the land was fertile and that it was possible to grow crops without chemicals, and I am very much confident about our land quality. It is fertile. Fertile का म्हणलेले, सुपीकता का राहिली होती? Because he had not used chemicals. It was a major moral booster. Moral booster म्हणजे एक कॉन्फिडन्स देणारी गोष्ट ही ठरली होती त्यांच्या लाईफमधली. Okay, here we have completed the first crop. His journey, his experience of the first crop has explained.